तुला तिच्याशी बोलायला आवडतं याचा मला राग नाही समीर. पण ज्या गोष्टी तू माझ्याशी बोलणं बंद केलंस त्या तिच्याशी बोलतोस याचं वाईट वाटतं. सानिकाचं हे वाक्य ऐकून समीर काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. त्याच्या मनात एकच विचार आला, ती फक्त माझी मैत्रीण आहे, मग सानिकाला एवढं का दुखतंय? पण कदाचित प्रश्न नेहाचा नव्हताच. प्रश्न होता त्या जागेचा, जी नकळत त्याच्या बायकोकडून त्याच्या मैत्रिणीकडे सरकत होती. आणि त्या एका रात्री समीरला कळलं, लग्नानंतर मित्रमैत्रिणी असणं चुकीचं नसतं, पण त्या मैत्रीची मर्यादा विसरणं नात्यासाठी खूप महाग पडू शकतं. समीर आणि सानिकाच्या लग्नाला 8 वर्ष झाली होती. 2 मुलं, नोकरी, घर, जबाबदाऱ्या, बाकी अनेक संसारांसारखाच त्यांचाही संसार होता. प्रेम होतं, भांडणंही व्हायची. कधी एखाद्या छोट्या गोष्टीवरून रुसवा, कधी 2 तासाचा अबोला, पण शेवटी कुणीतरी एकजण चहा घेऊन यायचा आणि पुन्हा बोलणं सुरू व्हायचं. सानिकाला समीरवर खूप विश्वास होता. त्याचा फोन तपासावा, तो कुणाशी बोलतोय हे पाहावं, असं तिला कधी वाटलंही नव्हतं. समीरच्या ऑफिसमध्ये नेहा नावाची त्याची एक जुनी मैत्रीण होती. त्याच्यासोबत अनेक वर्ष काम करणारी. समीर तिच्याबद्दल घरीही सहज बोलायचा. आज नेहाने प्रोजेक्टसाठी भारी आयडिया दिली. आज आमची टीम बाहेर लंचला गेली. सानिकालाही त्यात काहीच गैर वाटायचं नाही. कारण तिच्यासाठी स्त्री आणि पुरुषामध्ये मैत्री असणं ही चुकीची गोष्ट नव्हती. तिच्याही कॉलेजमधला अमित नावाचा एक जुना मित्र होता. कधी वाढदिवसाला मेसेज, कधी जुन्या मित्रांच्या ग्रुपमध्ये गप्पा. समीरनेही त्याबद्दल कधी प्रश्न केला नव्हता. दोघांच्याही आयुष्यात मित्र होते आणि दोघांमध्ये विश्वासही होता. पण काही महिन्यांनी सानिकाला समीरमध्ये एक छोटासा बदल जाणवू लागला. पूर्वी समीर ऑफिसमधून घरी आला की म्हणायचा, सानिका आज ऑफिसमध्ये काय झालं सांगू? आणि मग तिच्या मागे मागे किचनमध्ये फिरत अख्खा दिवस सांगायचा. कोणावर राग आला, कुठे कौतुक झालं, कशाचा ताण आहे, सगळं. पण आता तो घरी आला की फोन बाजूला ठेवून शांत बसायचा. सानिका विचारायची, काय झालं? काही नाही गं, थकलो आहे. तीही जास्त विचारायची नाही. पण रात्री फोनवर मेसेज आला की त्याच्या चेहऱ्यावर हसू यायचं. तो लगेच रिप्लाय द्यायचा. एकदा सानिकाने सहज विचारलं, कोण आहे? नेहा आहे, ऑफिसचं काहीतरी. अच्छा. सानिका पुन्हा आपल्या कामाला लागली. पण एके रात्री 11:30 वाजता पुन्हा नेहाचा मेसेज आला. सानिका गमतीने म्हणाली, तुमचं ऑफिस रात्रीही सुरू असतं वाटतं. समीर थोडा चिडला. अगं मैत्रीण आहे माझी, प्रत्येक गोष्टीचा वेगळा अर्थ काढू नकोस. सानिका गप्प झाली, कारण तिलाही संशयी बायको बनायचं नव्हतं. खरं तर तिला नेहा खटकत नव्हती. तिला खटकत होतं ते समीरचं तिच्यापासून हळूहळू दूर जाणं. काही दिवसांनी दोघांचं पैशांच्या एका विषयावरून भांडण झालं. सानिकानेही रागात 2 शब्द जास्त बोलले. समीरने बोलणं बंद केलं. दुसऱ्या दिवशी सानिका स्वतःहून त्याच्याशी बोलायला गेली. पण समीर अजून नाराज होता. त्या रात्री मात्र तो बराच वेळ फोनवर बोलत होता. दुसऱ्या दिवशी सहज म्हणाला, काल नेहाशी बोललो. ती म्हणत होती तू सध्या खूप स्ट्रेस घेत असशील. सानिकाचा हात जागेवरच थांबला. आपल्या कालच्या भांडणाबद्दल सांगितलंस तिला? हो. का? त्यात काय एवढं? सानिकाने काहीच उत्तर दिलं नाही. पण तिच्या मनात एक प्रश्न कायमचा बसला. आपल्या दोघांमध्ये घडलेली प्रत्येक गोष्ट आता तिसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार का? काही दिवसांनी रविवार होता. मुलं खाली खेळायला गेली होती. समीर बाल्कनीत बसला होता. सानिका 2 कप चहा घेऊन आली. 1 कप त्याच्या हातात दिला आणि त्याच्याजवळ बसली. काही क्षण दोघंही शांत होते. मग सानिका म्हणाली, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. समीरने तिच्याकडे पाहिलं. पुन्हा नेहाबद्दल. सानिका हलकंच हसली. नाही, आपल्याबद्दल. समीर शांत झाला. सानिका म्हणाली, तुला मैत्रीण आहे याचा मला राग नाही. पण पूर्वी तुझ्या मनातलं तू माझ्याशी बोलायचास. आता तुझ्यावर ताण असेल तर तिच्याशी बोलतोस. माझ्यावर राग आला तरी तिच्याशी बोलतोस. आपलं भांडणही तिच्याशी डिस्कस करतोस. मला दुखतं ते नेहा तुझी मैत्रीण आहे म्हणून नाही.
मला दुखतं कारण माझी जागा हळूहळू कुणीतरी दुसरं घेतंय असं मला वाटतंय. समीर पटकन म्हणाला, पण आमच्यात काही चुकीचं नाही. सानिकाने शांतपणे उत्तर दिलं, मी तसं म्हटलंही नाही. पण प्रत्येक चुकीच्या नात्याची सुरुवात प्रेमसंबंधातूनच होते असं नाही. कधी काही चुकीचं घडतही नाही. फक्त आपल्या जोडीदारासाठी असलेली भावनिक जागा आपण नकळत दुसऱ्या व्यक्तीला देतो आणि अंतर तिथून सुरू होतं. समीर काही क्षण गप्प राहिला. सानिका पुढे म्हणाली, एक उदाहरण सांगू? सांग. समजा मी रोज अमितशी बोलायला लागले. आपल्या प्रत्येक भांडणाची गोष्ट त्याला सांगितली. तुझ्यावर राग आला की मी तुझ्याशी बोलण्याऐवजी त्याच्याशी मन मोकळं केलं. माझ्या दिवसातलं सगळं आधी त्याला सांगितलं आणि तू मला विचारलंस तर मी म्हटलं, अरे तू फक्त मित्र आहे, तुला खरंच काही वाटणार नाही. समीरने तिच्याकडे पाहिलं. यावेळी त्याच्याकडे उत्तर नव्हतं आणि पहिल्यांदाच त्याला जाणवलं, प्रश्न मैत्रीचा नव्हता. प्रश्न त्या मैत्रीला आपल्या संसारात किती जागा दिली जाते याचा होता. सानिका काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, आणि यात फक्त नवरा बायकोचीच जबाबदारी नाही. मित्रमैत्रिणींनीही मर्यादा समजून घेतल्या पाहिजेत. समीरने विचारलं, म्हणजे? सानिका म्हणाली, समजा तू माझ्याबद्दल नेहाकडे तक्रार केलीस आणि ती प्रत्येक वेळी म्हणाली, तुझी बायको तुला समजतच नाही, तू एवढं का सहन करतोस? मी असते तर असं केलं नसतं. तर हळूहळू तुला माझी बाजू समजून घेण्यापेक्षा तिचं म्हणणं जास्त बरोबर वाटायला लागेल, नाही का? समीरने हळूच मान हलवली. आणि हे फक्त नेहासाठी नाही. मी अमितला तुझ्याबद्दल सांगत राहिले आणि त्याने प्रत्येक वेळी माझ्या रागात तेल ओतलं तर तेही तितकंच चुकीचं. समीर म्हणाला, मग मित्राला प्रॉब्लेम सांगायचाच नाही का? सानिका हसली. नक्की सांगावा. मित्र आपल्यासाठी असतातच. पण आधार देणं आणि दुसऱ्याचा संसार चालवायला लागणं यात फरक आहे. खरा मित्र प्रत्येक वेळी आपल्याला बरोबर ठरवत नाही. कधी तो म्हणतो, तुझी बाजू समजली, पण तुझ्या जोडीदाराची बाजूही ऐक. कधी म्हणतो, रागात निर्णय घेऊ नकोस, आधी तुम्ही दोघं शांतपणे बोलून घ्या. आणि गरज पडली तर तो आपल्याला सांगतो, इथे तुझीही चूक आहे. ही खरी मैत्रीण आहे का? समीर काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. सानिका पुढे म्हणाली, मित्राने आपल्या मित्राच्या संसारात अशी जागा बनवू नये जी त्याच्या नवऱ्याची किंवा बायकोची आहे. कारण आपण 5 मिनिटात ऐकलेली गोष्ट त्या 2 माणसांनी अनेक वर्ष जगलेली असते. हे वाक्य समीरच्या मनाला लागलं. बराच वेळ शांत राहिल्यानंतर समीर म्हणाला, कदाचित मी काही चुकीचं करत नाही असं स्वतःला सांगत राहिलो. पण माझ्या वागण्यामुळे तुला आपल्या नात्यात एकटं वाटायला लागलं आहे हे मला समजलंच नाही सानिका. सानिकाच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्या पाण्यात राग नव्हता. ती म्हणाली, मला तुला कुणापासून दूर ठेवायचं नाही समीर, तसंच तुलाही मला कुणापासून दूर ठेवण्याची गरज नाही. विश्वास म्हणजे माणसांना बंदिस्त करणं नाही, पण आपल्या नात्याचा सन्मान कुठे करायचा हे दोघांनाही माहीत असायला हवं. त्या दिवशी दोघांनी एक निर्णय घेतला. मैत्री तोडायची नाही, पण संसारातील प्रत्येक खाजगी गोष्टही बाहेरही न्यायची नाही. राग आला तर आधी एकमेकांशी बोलायचं. फोन लपवावा लागला, चॅट डिलीट करावी लागली, जोडीदाराला सांगता येणार नाही असं काही बोलावं लागलं किंवा आपल्या जोडीदारापेक्षाही दुसऱ्या व्यक्तीशी बोलणं जास्त जवळचं वाटू लागलं तर स्वतःलाच एक प्रश्न विचारायचा, आपण मैत्रीची मर्यादा ओलांडतोय का? काही दिवसांनी समीर ऑफिसमधून घरी आला. सानिका किचनमध्ये होती. समीर दारात उभा राहिला आणि म्हणाला, सानिका, हं, आज ऑफिसमध्ये काय झालं सांगू? सानिकाने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं आणि हलकंच हसली. कदाचित नेहा त्यांच्या संसाराची समस्या कधीच नव्हती, अमितही नव्हता. समस्या होती समीर आणि सानिकामध्ये हळूहळू कमी होत चाललेला संवाद. आणि उत्तरही तेच होतं, एकमेकांकडे पुन्हा परत येणं. नवऱ्याला मैत्रीण असणं चुकीचं नाही, बायकोला मित्र असणंही चुकीचं नाही, पण प्रत्येक मैत्रीला एक मर्यादा नक्की असते. जोडीदारापासून गोष्टी लपवाव्याशा वाटू लागल्या, आपल्या संसारातील प्रत्येक गोष्ट तिसऱ्या व्यक्तीशी बोलली जाऊ लागली, जोडीदारापेक्षा दुसऱ्या व्यक्तीकडे मन मोकळं करणं जास्त सहज वाटू लागलं, तर थोडं थांबून विचार करायला हवा. आणि मित्रमैत्रिणींनीही एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी,
दुसऱ्याच्या मॅरिड लाईफमध्ये गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप करू नका. एका बाजूची गोष्ट ऐकून त्याच्या जोडीदाराला चुकीचं ठरवू नका. त्यांच्या भांडणात तेल ओतू नका. रागात नातं तोडण्याचे सल्ले देऊ नका. आणि आपल्या मित्राच्या आयुष्यात अशी जागा घेण्याचा प्रयत्न करू नका जी त्याच्या जोडीदाराची आहे. कारण खरा मित्र संसार तोडत नाही, तो नात्यांच्या मर्यादांचा आदर करतो. संसारातही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तिसरी व्यक्ती अचानक येत नाही. कधीकधी नवरा बायकोमधला संवाद कमी होतो, एक रिकामी जागा तयार होते आणि नकळत कुणीतरी त्या जागेच्या जवळ येतं. म्हणून मैत्री जपा, विश्वास जपा, नात्यात मोकळेपण ठेवा. पण सर्वात महत्त्वाचं, कोणत्या नात्याला आपल्या आयुष्यात कोणती जागा आहे हे कधीही विसरू नका. आधार बना, हस्तक्षेप नाही. मित्र बना, तिसरी व्यक्ती नाही.